हिंदुस्थानातील ऐतिहासिक काळाच्या प्रारंभापासून म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 500-600 पासून तो ह्या इसवी सन 14व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत दक्षिण हिंदुस्थानावर सिंधू मार्गाने किंवा भूमार्गाने परकीय अहिंदूंची व्यापक स्वारी अशी कधी झालीच नाही. दक्षिण भारतातील हिंदू राज्यांचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य इतक्या दीर्घकालापर्यंत बहुधा अक्षुण्णपणे उपभोगले जात होते. इतकेच नव्हे तर तिकडील कलिंग, पांड्य, चेर, चोल, आंध्र, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, द्वारकेपर्यंत लक्षावधी हिंदू सैन्यांनी आणि समूहांनी आपली राज्ये आणि व्यापार, ज्ञान, विज्ञान, कला, शिल्प यांचा इकडे मेक्सिको ते तिकडे निदान आफ्रिकेच्या मध्यापर्यंत दिग्विजयी प्रचार केलेला होता. पण इतक्या दीर्घकालापर्यंत आमच्या हिंदुस्थानच्या दाक्षिणात्य हिंदू राजांनी आणि लोकांनी आपले स्वातंत्र्य टिकवून धरले ही गोष्ट इतक्या स्पष्टपणे आणि ठामपणे इतिहासात कुठेही सांगितलेली नाही. आम्ही उलट आव्हानपूर्वक असे म्हणू शकतो की आमच्या या दाक्षिणात्य खंडप्राय हिंदू द्वीप कल्पाप्रमाणे आपले स्वातंत्र्य, सामर्थ्य, साम्राज्य इतक्या दीर्घकालापर्यंत टिकवून धरणारे आणि भूमिमार्ग व सिंधुमार्ग राजकीय परदास्याचा विटाळ ज्यांनी स्वतःस बहुधा होऊ दिला नाही असे देश नि राष्ट्रे आजच्या ज्ञात इतिहासात तरी शोधू जाताही अगदी तुरळकच आढळल्यास आढळतील. आणि असा गौरवार्ह भूतकाळ ज्या भरतखंडाचा अर्धा आणि इतका विस्तृत भूभाग इतक्या दीर्घकालापर्यंत आपल्या स्वतःच्या पराक्रमाने उपभोगत आला होता, त्या भरतखंडाला आजच्या परकीय आणि स्वकीयही इतिहासात काही पिसाट, मत्सरग्रस्त किंवा डॉ. आंबेडकरांसारखे हिंदूद्वेषी आणि काही केवळ अज्ञानी लेखक एकजात विटंबितात की साऱ्या हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे प्रथमपासून परक्यांच्या दास्यात रुतलेल्या आणि सतत पायदळी तुडविल्या गेलेल्या लोकांचाच काय तो इतिहास आहे. गुलामीचे जीनेच काय ते शतकानुशतके जगलेल्या हिंदूंचे ते इतिवृत्त आहे. यापुढे तरी प्रत्येक भारतीय किंवा अभारतीय इतिहासकाराने दक्षिण हिंदुस्थानच्या या स्वतंत्र नि गौरवार्ह वैशिष्ट्याचा सुस्पष्ट उल्लेख सत्यासाठी तरी केलाच पाहिजे, तरच त्यांच्या त्या लेखणीला इतिहास हे नाव शोभेल. उत्तर हिंदुस्थानातील हिंदूंचे श्रेय अर्थात दक्षिणेच्या ह्या प्रदीर्घ राजकीय स्वातंत्र्यतेच्या आणि साम्राज्याच्या श्रेयात उत्तर हिंदुस्थानातील हिंदू राष्ट्रवीरांनी जो मुसलमानांशी 600-700 वर्षे घणघोर रणसंग्राम अखंडपणे चालू ठेवून या अरब, पठाण, तुर्क, मोंगल जवळजवळ साऱ्या आशियातील अनेक राष्ट्रांच्या आणि जातींच्या लक्ष लुटारू आक्रमकांना इतक्या दीर्घकाल तिकडे उत्तरेतच थोपवून धरले आणि ज्या लक्ष हिंदू धर्मवीरांनी हिंदू धर्मरक्षणासाठी पेटलेल्या अग्नीच्या डोंबात नद्यांच्या पुरात शत्रूंनी केलेल्या सरसकट कापाकापीत आपले प्राणदान केले, पण त्यांच्या श्रद्धेनुसार हिंदू धर्मास सोडले नाही, त्यांच्या त्या पराक्रमाचा आणि हौतात्म्याचा फार मोठा वाटा आहेच आहे. याविषयी हिंदू राष्ट्राच्या उत्तरेतील त्या हिंदू पिढ्यांचे कधीही न फिटू शकणारे उपकार अखिल हिंदू राष्ट्रावर झालेले आहेत, हे हिंदूंच्या इतिहासाने कधीही विसरता कामा नये. तथापि इतक्या प्रदीर्घ काळाने का होईना, पण जगामध्ये प्रत्येक मोठ्यातल्या मोठ्या राष्ट्रावर सुद्धा केव्हा तरी पारतंत्र्याचे संकट कोसळल्यावाचून राहत नाही, असे जगाच्याच इतिहासात आढळते. त्याप्रमाणे ह्या सन 13व्या शतकाच्या अगदी अंताला ह्या दक्षिण भरतखंडावरही परकीय मुसलमानांच्या स्वाऱ्यांचे संकट कोसळले. पण इथे हेही ध्यानात ठेवले पाहिजे की त्याच्याही आधी त्या काळच्या जगात हिंदुस्थानाशी विस्तृततेत आणि महत्तेत ज्याची तुलना करता येईल असे जे चीनचे एकच राष्ट्र होते, ते 14व्या शतकाच्या जवळजवळ 100 वर्षे आधीच चंगीझखानाने आणि नंतर कुबलई खानाने पूर्णपणे जिंकून घेतले होते. आणि ज्या वेळी दक्षिण हिंदुस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी आम्ही आता पुढे सांगणार आहोत ती पहिली स्वारी करीत होता, तेव्हा सारे चीन राष्ट्र
या परकीय मोगल बादशहाच्या कुबलई खानाच्या परकीय सिंहासनाचे पादपीठ आधीच होऊन राहिले होते. पण म्हणून काही चीनचे राष्ट्रीय सदोदितच दुसऱ्याचे गुलामीत पिचत आलेले आहे असे म्हणण्याची छाती कोण्या करंट्या शिवराळ निंदक टीकाकाराची आहे काय? दक्षिण हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास. दक्षिण हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाचा आवश्यक तितका उल्लेख या ग्रंथाच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात केलेलाच आहे. साधारणतः असे समजू की शालिवाहन वंशाची सत्ता जेव्हा समाप्त झाली त्या सन 366च्या आसपास दक्षिण हिंदुस्थानाच्या अर्वाचीन इतिहासाचा आरंभ झाला. त्यानंतर चालुक्यांच्या वंशातील प्रतापी सम्राट पुलकेशी हा दक्षिण देशाच्या इतिहासात एखाद्या कालमापक दीपस्तंभासारखा शोभून गेला. त्याचाही उल्लेख पहिल्या भागात आलेलाच आहे. त्याच्याच राज्यसभेत आलेला चीनचा प्रख्यात प्रवासी ह्युएन त्सांग ह्याने पुलकेशीच्या प्रदेशास अनुलक्षून महाराष्ट्र हा शब्द योजलेला आहे. तोच त्या शब्दाचा इतिहासातील महत्त्वाचा असा पहिला उल्लेख होय. सम्राट पुलकेशी हा दक्षिणेतीलच पल्लव राजा नरसिंहवर्मा ह्याच्याशी लढताना सन 642 तर मारला गेला आणि त्याचे राज्य पल्लवांनी जिंकले. पण त्याचा मुलगा पहिला विक्रमादित्य याने ते राज्य थोड्याच वर्षात पुन्हा युद्ध करून सोडवून घेतले. या चालुक्य घराण्यातील दुसऱ्या विक्रमादित्याने पुढे 8व्या शतकात नवसारीकडे सैन्य धाडून तिथे स्वारी करून आलेल्या परकीय अरब मुसलमानांचा पराभव केला. हिंदूंनी मुसलमानांची केलेली असे कित्येक पराभव आजकालच्या इतिहासात उल्लेखलेच जात नाहीत. हा आजकालचा इतिहास अडाणी आणि पक्षपातीही आहे. वर अनेक ठिकाणी असे प्रसंग आणि हिंदू पक्षाच्या वरचढ हालचालीच्या घटना ज्या दिलेल्या आहेत त्या सुद्धा त्या काळच्या मुसलमानांनी लिहिलेल्या इतिहासात चुकून माकून सापडतात. यापुढे तरी असे हिंदूंच्या पराक्रमी कर्तृत्वाचे प्रसंग हिंदूंनी आपल्या इतिहासात स्वतः संशोधून लिहिले पाहिजेत. वर उल्लेखलेला पल्लव राजवंशही दक्षिणेतील पराक्रमी आणि वैभवशाली राजवंशातील एक होता. त्यांची राजधानी कांजीवरम येथे काही काळ होती. 9व्या शतकाच्या अंती दक्षिणेतील चौलवंशीय राजा आदित्य याने अपराजित पल्लवांचा पराजय करून त्याचे हे राज्य सततचे जिंकून घेतले. राष्ट्रकूट चालुक्यानंतर दक्षिणेत प्रमुख राज्य असे राष्ट्रकूटांचे झाले. राष्ट्रकूटांनी जवळजवळ सारा दक्षिण देश आपल्या राज्यात आणला होता. गुजरातचाही दक्षिण भाग त्यांनी जिंकून घेतला. मुख्य गोष्ट म्हणजे वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास लेणे हे राष्ट्रकूटांनीच बांधले. त्यांची राजधानी काही काल मालखेड येथे होती. इसवी सनाच्या 10व्या शतकानंतर अगदी दक्षिणेत तंजावरचे चौल आणि मदुरेचे पांड्य हीच प्रमुख राज्ये होती. सुदैवाने दक्षिण हिंदुस्थानची त्यावेळची स्वातंत्र्य, वैभव आणि पराक्रम यांची एका त्रयस्थाने चक्षुर्वैसत्य अशी केलेली वर्णने आपल्याला आज उपलब्ध आहेत. मार्को पोलो हा सुप्रसिद्ध विवेचक, विद्वान आणि चीन देशामध्ये सुद्धा जाऊन कुबलई खानाच्या पदरी वर्षानुवर्षे राहिलेला लेखक नि युरोपियन प्रवासी या काळातच मदुरेच्या पांड्य राज्यास भेट देऊन काही दिवस राहिलेला होता. त्याने स्वतःच्या वेळचे हे वर्णन आपल्या प्रवास वृत्तांतात दिलेले आहे. त्यातही हिंदू लोकांची समुद्रावर आणि समुद्रापार प्रदेशावर ही राज्यसत्ता कशा स्थापलेल्या असते याविषयी मार्को पोलोची साक्ष महत्त्वाची आहे. कारण तो हिंदुस्थानात चीनमध्ये जेव्हा आला तेव्हा हिंदू चीनच्या मार्गाने आला आणि तेथे त्याने सुमात्रा इत्यादीकडील हिंदू राज्यांना भेट दिलेली होती. सुमात्रा प्रदेशात त्यांचे वास्तव्य जेव्हा होते तेव्हा तेथे श्रीविजय हा हिंदू राजा राज्य करीत होता.
तो राजा बौद्ध धर्मीयांचाही प्रतिपाल करीत असे. मार्को पोलो सन 1295च्या संधीस त्याची जी जन्मभूमी होती त्या व्हीनसला परत गेला. आणखीही 2-3 परद्वीपस्थ प्रवासी त्यावेळी दक्षिण हिंदुस्थानात राहून गेले. त्यांचीही लहान सहान प्रवासवर्णने आहेत. त्यातहीच त्या काळी सारे दक्षिण हिंदुस्थान राजकीयदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र होते. इतरही आजूबाजूच्या अनेक देशात त्या हिंदू राष्ट्रांची साम्राज्यांनी धर्म नांदत होती.